हॅलो नमस्ते, सान्यास लाईफस्टाईल आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। कसे काय सगळे मजेत ना? सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे तो खूप आनंदी आणि भरभराटीचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना। आणि माझी जे आहे तो दिवसाला सुरुवात झालेली आहे। दिवसाला सुरुवात म्हणण्याची ऐवजी जे आहे तर माझी इकडे बघा देवपूजा वगैरे आवरलेली आहे आणि आताच माझी देवपूजा झालेली आहे आणि बाकीचे कामं जे आहेत ते करायचे राहिलेले आहे। आणि काल बघा खूप छान असं रक्षाबंधन आम्ही साजरं केलं आणि खूप छान पण वाटलं। आणि आता झालं चालू डेली आपलं जे रुटीन असतं तेच, कारण एक आणि 2 दिवसच सण यायचा असेल की आपल्याला खूप आनंदी आणि खूप छान वाटतं, कारण की आपल्याला कुठेतरी जायचं असतं किंवा एक ओढ असते आपल्याला की नाही हा सण आला आहे की आपल्याला साजरा करायचा आहे। तर तसं सण यायला खूप लवकर येतात आणि कधी होऊन जातात ते पण माहीत होत नाही। तर त्यामुळे त्यांचं काल आम्ही खूप मज्जा मस्ती केली आणि खूप छान वाटलं। आणि फायनली जे आहे आम्ही रात्री 12 वाजता जे आहे ते घरी पोहोचलो आणि तिथून जे आहे खूप हे झालं होतं, म्हणजे लेट झाला होता। मग तरी पण आम्ही तिथून आलो, कारण आज मुलांची शाळा होती आणि सकाळी 7 वाजता जे आहे तो मुलाचा क्लास असतो। 7 ते 8:30 पर्यंत तो क्लास करतो 1.5 तास आणि त्यानंतर जे आहे तर मग त्याचा स्कूलचा टाईम होतो, तर स्कूल त्याचं 9:30ला भरतं। तर असं होतं, त्यामुळे जे आहे तर कुठं राहायचं म्हणलं ना की राहायला पण भेटत नाही। आणि कसं होतं तरी पण या बारी जे आहे तर खूप चांगलं वाटलं, कारण की 2-3 सुट्ट्या आल्यामुळे जे आहे, म्हणजे शनिवारचा हाफ डे आला तर शनिवारी आम्ही 3 वाजता जे आहे तर मग निघून गेलो। आणि रात्री थोडासा लेट जरी झाला तरी म्हणलं की नाही इथं राहायचं नाही, कारण की काय होतं माहिती का, लगेच क्लासमधून जे आहे तर मुलांसाठी फोन यायला लागतात की का नाही आलं किंवा काही नाही, तर खूप म्हणजे असं नाही का, मग आपल्याला त्यामध्ये जे आहे तर उत्तर द्यायला लागतं की हे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम आहे। आणि शेवटी आपल्याला पण वाटतं की आपण कुठेतरी मुलांचं भविष्य घडवलं पाहिजे, तर असं आहे। तर इकडे माझा जे आहे ते बघा स्वयंपाक वगैरे पूर्ण आवरलेला आहे, दारामधलं स्वच्छ करून झालेलं आहे। आता फक्त फायनली राहिलेलं आहे घरातलं आवरायचं। मी तुम्हाला दाखवते, दार मी छान करून घे। रोज जे आहे तर बघा एवढी क्लिनिंग जे आहे त्यामध्ये झालेली असते आणि तुळशीला पाणी वगैरे घालून झालेलं आहे। आणि सध्या जे आहे ना एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की मला जे आहे ना आता इथं तर माझं झालेलं आहे, हे बघा आता हे दुसऱ्यांचं दार आहे, तर ते चप्पल जी दिसत आहे ना, सध्या मला ह्याचा खूप प्रॉब्लेम आहे। मी किती जरी दार धुतलं ना तरी पण मला ह्याची एकतरी खूप किळस येते आणि ते जे आहे तर पूर्ण असे चलत राहतात। आणि मग ते काय होतं माहिती का, आतमध्ये तर येत नाही आहे पण ह्या असे चलत राहतात। मग मला जे आहे तर मोठा मी किती वेळा जरी साफ केला ना तरी पण असं नको नको। आणि मग त्यामध्ये जे आहे तर मग खूप वेळा असं होतं की वट्टा खूप वेळा धुवून घेते किंवा सारखं अशी पुसायला देत असते। मला ते असं दिसलं ना की मग ते काय होतं माहिती का, अशी किसन आलं तर ती एक आपण म्हणतो ना तसं। तर मग त्यामुळे जे आहे तर माझं चालत राहतं, तर असं आहे। आणि देवपूजा झाल्याच्या नंतर जे मनाला प्रसन्नता वाटते ना तर ते खूप छान वाटते आणि कुठेतरी माहिती मनाला पण समाधानी असते आपली देवपूजा झाल्याच्या नंतर। आणि खाली आज थोडंसं जे आहे ना तर बघा इकडचं व्यवस्थित आहे का, तर फक्त टावेलच उचलायचे आहे, पुस्तक वगैरे पूर्ण व्यवस्थित आहेत आणि कंपास आहे तर ते दोन्ही मुलांचे आहेत। तर आज इथलं जे आहे ना तर आवरायचं नाही आहे, पण खाली जे आहे ना तेव्हा मुलगी आत्ताच उठलेली आहे, तेवढे कपडे जे आहेत ना तर काढायचे राहिलेले आहेत, तर हे काढून घेईल आणि भाजी बनवायची राहिलेली आहे। आता मुलाचं झालेलं आहे आणि मुलीची राहिलेली आहे, का तर मुलगी तिखट खात नाही आहे, मग तिला जे आहे ना तर 1-2 बटाटा कट करायचे आणि त्यानंतर जे आहे तिला भाजी करून द्यायची आहे। आणि असं चालतं बघा माझं काम, किती जरी आवरलं ना तरी पण नाही। इकडे पोळ्या वगैरे माझे झालेले आहेत। असं आहे, मी जे आहे ना तर स्कूलमध्ये मुलीला जे आहे ते सोडून आलेले आहे, कारण की काय झालं माहिती का, कामावरच बसले आणि त्यानंतर जे आहे ते मग खूप टाईम झालेला होता, म्हणजे 5 मिनटं राहिलेले होते आणि त्यामुळे जे मी पटकन तिला जे आहे ते घेऊन गेले। त्यासाठी जे बघा म्हणजे भांड्यावरून ठेवले होते काढून, आणि बघा आता बाहेर जे आहे ते थोडासा पाऊस येलेला आहे, आता कपडे काढून घ्यायचे आहेत, नाही तर मग काय होतं माहिती का पूर्ण भिजून जाते। पावसाने खूप वैताग दिला आहे, कधी काय येईल ना तर ते सांगता येत नाही। आणि मी काय केलं होतं माहिती का, आज जे आहे ते कपडे इथं टाकले होते बाहेर दारावर, असे जर का टाकले ना तरच मी कपडे पटकन जे आहे ते सुकून येतात, आणि चिमटे लावलेले असल्यावर कपडे निघत नाहीत लवकर। असं चाललेले आहे माझं। सकाळीच म्हणलं होतं बरं का मी की ह्याच पॅचेसमध्ये जे आहे ते कपडे टाकून देईन, पण काय झालं माहिती का, म्हणजे त्याला थोडंसं जे आहे तो ऊन पडलेलं आहे, त्यामुळे जे आहे ते मी केलं होतं बाहेर टाकून होते, तिथे टाकून आता एक असंच होतं। एक काम आवरता जे आहे ना दिवस कसा निघून जातो ना तर हे समजतच नाही। थोडासा वेळ भेटतो कुठेतरी आपल्याला दुपारचं, त्यामध्ये पण भरपूर कामं असतात, बरंच काही काय असतं जे करायचं असतं। खरंच म्हणतो माणूस की बाई लेडीचा जन्म जे आहे तो खूप सोपा आहे, पण नाही, खूप अवघड आहे। खूप काही गोष्टी असतात ज्यात
वेळोती वेळीच करायला लागतात. आता मी जे आहे तुम्हाला बोलत म्हणजे ते कपडे सुकवत आहे. असं चाललंय. मग काय होऊन जाईल माहिती का, एका हातात मोबाईल धरला आहे, एका हातामध्ये कपडे सुकवते आहे. कपडे घातले आणि किती पण काही पण करू द्या, कपडे आता इतका ढीग लागून जातो. अरे बापरे, मुलांचे स्कूलचे तेवढेच असते, पण आणखीन स्कूलचे झाले की मग नंतर त्यांच्या क्लासचे वेगळेच असतात. असं आहे, क्लासमध्ये पण वेगवेगळे कपडे असतात, त्यामुळे जे आहे त्यांना तेच घालावेसे आवडतात. आणि मी जे आहेत आत्ता बाहेरच्या पॅचेसमध्ये आहे. माहीत आहे मला, जर का कधी कधी खूप वैताग आला किंवा काही जर का असेल तर मग मी काय करत असते माहिती का, इथे खिडकी आहे आणि तिथे जे आहे तर खूप छान अशी घरामध्ये बघा गरमी लागते, तसं होत नाही. तर इथे जे आहे तर बघा खिडकी आहे आणि जाळ्याचा झाडा मला लागतो जाळ्या घरातल्या काढायला. मग मी काय करत असते माहिती का, खूप वैताग आला किंवा काही टेन्शन जर का आलं ना, तर ते उगाच अशी बघत उभा राहिलेली असते आणि खूप छान वाटते. इकडचे जे आहे ते हिरवं दिसतं आणि खूप छान वाटते त्यामध्ये जे आहे ते. मग किंवा मग इथं वाटतं आहे बसायला, इथं जे आहे ना हे बघा असं वाटतं आहे, मग बसून घेते कधी कधी जसं बसा वाटेल तसं. इकडे मुलाची सायकल आहे. हे पॅचेस जे आहे ते तेवढा वापरायलाच आहे बघा, घरात नाही बसा वाटलं की नाही. आणि वट्ट्यावर बी बसल्या की खूप छान वाटतं, पण मी आता जे आहे उभी राहिलेली आहे, बसलेली नाही. आणि घरात गरमी झाली किंवा काही पण असू द्या किंवा मला एखादा विचार असू द्या, ते जर का मी करत असले तर कंटिन्यू इथंच असते. आता पाऊस असल्यामुळे जे आहे ते ह्या खिडकीला ठिकाण देऊन बसलेली असते, आणि पाऊस जर का नसेल तर मग इकडं असते. या दोन ठिकाणं जे आहेत तर माझ्या फेवरेट आहेत. आता सध्या पाऊस चालू आहे, नाही तर मग इथे असते अशी. असं आहे, मी माझं सिक्रेट सांगत आहे तुम्हाला. चला, असं चाललेलं आहे बाबा माझं. ह्या पावसाने खूप वैताग दिला आहे, कंटिन्यू पाऊस चालूच राहतो. टावेल वाळवते, चौघाच्या तिघांचे 3 टावेले आहेत आणि मुलं काय करतात, घेतात आणि जागेवरच ठेवून देतात. व्यवस्थित कुठलीच गोष्ट नाही की ती ठेवता म्हणून नाही. आणि मला बघा पाऊस असो पाणी असो, इथे जे आहे ना तर ही गॅलरी जे आहे फिरायला आहे, त्यामुळे मी काय करत असते कधी कधी फिरते. संध्याकाळचं वगैरे जेवण झालं किंवा आता उपवास आपण सोडला तर दुपारचं पण कधी कधी एकटीच घरी असल्यामुळे जे आहे तर टाईम जात नाही. तर मग माझं जे आहे तर काम आवरलं किंवा काही झालं की मग मी इतर पॅचेसमध्ये फिरायलेली असते, नाही तर खिडकी कशी उभी असते, नाही तर मग इकडे तारा कशी असते. खूप छान वाटतं, कारण की एकटीला असं पण दिवस जात नाही. आणि काम असतात असं नाही की काम नाही, पण त्यामध्ये पण स्वतःला थोडासा वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे. तर चला, व्हिडिओ कंटिन्यू पहा. आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया उद्याच्या असंच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा. सर्वांना परत एकदा श्री स्वामी समर्थ. आणि